नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. आज प्रश्न विचारला गेलेला आहे, सर हाऊ टू फाईंड द टाईप ऑफ वॉच फ्रॉम ग्राउंड. नाऊ बेसिकली वी हॅव टू स्टडी. देअर आर टू थॉट्स वेदर ती due to breakage of conductor on the top of this insulator is the cause of so heavy heat damaging this pin insulator. And second thought is whether due to switching surges or lightning surges the conductor is broken and insulator is punctured. Now we will first take the possibility of puncturing the insulator due to heavy high switching surges or some lightning surge. आणि अशा प्रकारे जर इन्सुलेटर पंक्चर झालं, कुठलंही इन्सुलेशन या जगामध्ये परफेक्ट इन्सुलेशन नाही, पण या इन्सुलेटर पिन आणि या इन्सुलेटरमध्ये जे सिमेंटिंग आहे त्या सिमेंटिंगची क्वालिटी खराब असेल तर त्याच्यामधनं थोडं लिकेज राहील. कसं की या इन्सुलेटरच्या टॉपवर ते 11 kV व्होल्टेज आहे आणि बॉटमला पिन अर्थिंग केली आहे आणि मधलं इन्सुलेशन हे एका कपॅसिटरसारखं ॲक्ट होईल आणि त्यातनं जो लिकेज करंट राहील तो टॅन डेल्टाच्या हिशोबात किंवा या इन्सुलेशनची जो कॅपॅसिटन्स आहे त्याच्या हिशोबात राहील. आता पहिली पॉसिबिलिटी आपण की या इन्सुलेटरची पिन अर्थ केलेली आहे. इट मे बी सॉलिडली अर्थ और मे नॉट बी सॉलिडली अर्थ. पण हा जो इन्सुलेटरमधनं लिकेज करंट हाय व्होल्टेजखाली गेला, नक्कीच तो जमिनीमध्ये गेला असला पाहिजे. आणि जमिनीमध्ये जाण्याचे याच्यासाठी दोन मार्ग, म्हणजे अर्थिंग केलं असेल तर अर्थिंगद्वारे आणि अर्थिंग केलं नसेल तर ही जी क्रॉसआर्म आहे कदाचित ती जर अर्थ केली असेल तर तिच्याद्वारे ग्राउंडमध्ये गेला असेल. आणि कुठलाही हेवी करंट ग्राउंडमध्ये गेला की त्याला एक महत्त्वाचा इफेक्ट असतो. ग्राउंडमध्ये जाताना तो हीट निर्माण करतो आणि जर पोलच्या अर्थिंगवर जर स्पार्किंग असेल तर समजायचं इथे इन्सुलेटरची काहीतरी गडबड आहे. किंवा जमिनीमध्ये काही समजा कचरा जळाला असेल किंवा माती भाजल्याची खूण असेल तर समजायचं की हे इन्सुलेटर पंक्चर आहे. ह्या पॉसिबिलिटीने प्रत्येक आपण पोलच्या बुडाशी बारकाईनं निरीक्षण करत नाही किंवा पोलचं अर्थिंग पाहत नाही. त्याच्याकरता एक सोल्युशन आहे. समजा तुमचा एखादा 30-40 किलोमीटरचा इलेक्ट्रिकचा फीडर आहे आणि मध्ये मध्ये त्याला काही टॅपिंग आहे, प्रत्येक टॅपिंगवर काही ट्रान्सफॉर्मर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा फॉल्ट होतो किंवा लाईन ट्रिप होते आणि फॉल्ट शोधायचा झाला तर अतिशय महत्त्वाची गोष्ट की ज्या टॅपिंगवरच्या फीडरवर ते फॉल्ट असेल, जर प्रत्येक टॅपिंगला डिओ लावला तर तो डिओ जाईल आणि ज्या टॅपिंगवरचा डिओ गेला असेल तिथल्या कंझ्युमरचे आपल्याला फोन येतील आणि आपोआप समजेल की ह्या टॅपिंगवर ते फॉल्ट आहे. मग ते टॅपिंग आयसोलेट करायचं आणि आयसोलेट करून मग लहान असेल तर पोल टू पोल चेक करायचं आणि मोठं असेल तर मग सेक्शन टू सेक्शन मेजरिंग करून फॉल्टी सेक्शन आयसोलेट करायचा आणि मग त्या फॉल्टी सेक्शनमध्ये प्रत्येक पोल चेक करायचा. थोडक्यामध्ये
जो सेक्शन तपासायचा तो फास्ट आयडेंटिफाय करणे, आणि त्याच्यासाठी मी सांगितलेली पद्धत अतिशय उत्तम आहे, ती मी वापरत होतो. महत्त्वाचा मुद्दा काय? पहिले त्या फीडरला जेवढ्या टॅपिंग आहेत त्याच्यावरती डिओ शेट लावलेलं असणं गरजेचं, म्हणजे त्या टॅपिंगवर फॉल्ट असेल तर आपोआप डिओ जाईल. आता डायग्रामद्वारे समजावून सांगायचं तर 33 KVच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं मी फॉल्ट शोधायला सांगितलं तसं शोधायला पाहिजे. पण या 11 KVमध्ये फरक एकच आहे की या ठिकाणी सगळे डिओ पाडायला पाहिजे व सगळ्या रोहित्रीचे ABC बंद करायला पाहिजे. आता ही झाली एक पद्धत. समजा हिटिंगमुळे हे इन्सुलेटर खराब झालं असेल तर, किंवा लाईटनिंगमध्ये सुद्धा, तर या ठिकाणी आणखी एक मार्ग आहे. तो कसा? दोन्ही बाबतीमध्ये हा कंडक्टर ब्रेक होताना जे स्पार्किंग होतं त्याचा उजेड पडतो आणि मोठा आवाज येतो. तसंच लाईटनिंगच्या वेळेसुद्धा मोठा आवाज किंवा काहीतरी या लोकांशी येतं. आणि जर आजूबाजूला कोणीतरी असं असेल तर त्यांच्याकडे चौकशी केली, आपोआप आपल्याला या ठिकाणी काहीतरी आहे असं दिसून येतं. म्हणून पेट्रोलिंग करताना मध्ये कोणी भेटलं तर चौकशी करायची, का हो भाऊ लाईनवर काही आवाज आला का, फलाणं झालं का, नुकसान झालं का. म्हणजे असे फॉल्ट शोधणं एकदम सोपं जातं. इट इज नॉट अ डिफिकल्ट जॉब. आता हे झालं असा फॉल्ट शोधायचा कसा. समजलं नसेल तर काइंडली इन्फॉर्म मी ऑर टॉक ऑन मोबाईल विथ मी. दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या महाभागांनी हे काम केलं त्यांनी तुम्हाला हे जेव्हा केवढ्या मोठ्या संकटात टाकलं हे आता मी सांगतो कसं. पहा, या इन्सुलेटरवर जे कंडक्टर पिन बाइंडिंग आहे, पहिले या कंडक्टरला प्रिस्क्राईब्ड साईजची ॲल्युमिनियम टेप गुंडाळायला पाहिजे. ती किती लांब पाहिजे, काय पाहिजे याचे व्हिडिओ अगोदर मी टाकले आहेत. आणि याचं जे बाइंडिंग आहे स्टँडर्ड बाइंडिंगवरनं केलं पाहिजे. या ठिकाणी इव्हन हे स्टँडर्ड बाइंडिंग वायरही दिसत नाही. पहा, पिन पहा, हा कंडक्टर आणि छडे सारखा साईज आहे. शुद्ध कंडक्टरचे छडे या पिन बाइंडिंगला वापरले. अहो मंडळी, जे लोक तुम्हाला एवढ्या त्रासात टाकतात त्याबाबत का नाही बोलत हो बाबा हो? का शांत राहता? का तुमच्या जीवाला हा त्रास लावून घेता? मी पाहिलं आज सबस्टँडर्ड कामाबद्दल एव्हरीबडी काम अँड क्वाईट. कोणी एक शब्द चकार शब्द बोलत का हरले. कोणाला घाबरतात, काय घाबरतात देव जाणे. आणि मग असा त्रास झाला मग बोंबाबोंब, आम्ही काम कसं करायचं. अहो बाबा, असं म्हणून चालत नाही. मुळातच पहिले काम स्टँडर्ड झालं तर अशी आफत तुमच्यावर येणार नाही. जास्त बोललो असेल माफ करा, बट एव्हरी थिंग इज इझी इन दिस लाईफ इफ टॅकल्ड प्रॉपरली. पद्धतशीर विचार केला प्रत्येक गोष्ट सोपी आहे. असो मंडळी, खरंच पहा. इथं इन्सुलेटरचं पंक्चर झालेलं दिसतंच. म्हणजेच या ठिकाणी स्विचिंग सर दिसतो. आणि मंडळी, तुमच्या लाईनवर एवढे स्विचिंग सर्जे जास्त का? याचं कारण टासून मी एकच सांगतो. कारण सगळे लोक ऑनलाईन ट्रिपिंग अजूनही मागतात. ऑनलाईन लाईन टेस्टिंग होते. त्याच्यामुळं एवढे स्विचिंग सर्जेस वाढले. कंडक्टरचं लाईफ कमी होऊन राहिलं, इन्सुलेटरचं काही लाईफ कमी होऊन राहिलं, लाईनचं लाईफ कमी होऊन राहिलं, आशेरचं लाईफ कमी होऊन राहिलं. आणि आपल्या ह्या अशा सबस्टँडर्ड वर्किंगमुळे आपण देशाचं फार मोठं नुकसान होऊन राहिलं असं मला वाटतं. आपल्या कोणत्याही कामामुळे आशेरचं लाईफ कमी व्हायला नको. मंडळींनो, सगळ्याला सगळं समजतं. मीच काही एकटा हुशार नाही. डोक्यात आलं, खात्री झाली
म्हणून बोललो, माफ करा. पण आता तरी सबस्टँडर्ड कामाबद्दल चूप बसू नका. सबस्टँडर्ड काम दिसताच कोणी किती शिव्या देऊ, साहेबाच्या कानावर टाका, लेखी द्या. सबस्टँडर्ड कामाला आळा बसायलाच पाहिजे. नाही तर आणखी काही वर्षांनी तुम्हाला ही सबस्टँडर्ड कामं झोपू देणार नाहीत. असो मंडळी, माफ करा. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर युनिव्हर्सिटी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. पिन बाइंडिंग हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी याबद्दल सविस्तर सांगितलं आहे. काइंडली सी दॅट व्हिडिओ ऑल्सो. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.